एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचे समाधानकारक चित्र ठाण्यात दिसू लागले आहे। मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळला आहे। त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे। मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे। त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 84 एवढा आढळला आहे। शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत। मेट्रोची महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामेही सुरू आहेत। त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रदूषणात वाढच होताना दिसत आहे। प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने 7 नोव्हेंबर 2023 पासून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचेही दिसून आले। त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, रस्त्यांची धुलाई आदींसह इतर उपाययोजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे दिसत आहे। ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती, परंतु एप्रिल महिन्यात शहराच्या हवेची गुणवत्ता शुद्ध गटात अर्थात हिरव्या रंगात आली आहे। त्यामुळे ठाण्याची हवा सध्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे। तीन हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील खाली आला आहे। या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे चित्र दिसत आहे। तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचा सुधारल्याचे चित्र दिसत आहे।